ही कथा फक्त वाचकांच्या आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी बनवण्यात आलेली आहे. या कथेत ज्या पण व्यक्तीचे नाव घेतलेले आहे त्यांच्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. मी आमच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये व्यायाम करत होतो. कारण ज्या माणसाची ती जागा होती त्या माणसाने कॉलनीतल्या मुलांसाठी ओपन व्यायामशाळा काढली होती. दररोज संध्याकाळी 5:30 वाजेला आम्ही सर्वजण जमून त्या ठिकाणी व्यायाम करत असे. आणि त्याच वेळेस आमच्या घरामागे राहणारी शबनम नावाची मुलगी आमच्या घरी येऊन आईला जोरजोरात आवाज देऊ लागली, "अहो वर्षा चाची, थोडा बाहर आना, काम है." मग माझीही आई तिचा आवाज ऐकून लवकर घरातून बाहेर आली आणि तिला म्हणाली, "हाँ बोलो बेटा शबनम, क्या काम है? माँ ने बुलाया है क्या? देखो चाची, अपने लड़के को बता दो, नहीं तो समझा दो. अगर मैंने यह बात अपने भाई को बता दी तो यह उनके हाथों से बहुत डांट खाएगा और मार भी खाएगा." तेव्हा आई त्या शबनमला म्हणाली, "अरे मेरे बेटे ने ऐसा क्या काम किया है जो तुम इतना गुस्सा हो रही हो? चाची, यह बस में मेरी छोटी बहन को रोज छेड़ता है. वो आज घर पर कॉलेज से रोते हुई आई है. वही बात बताने में आपके पास आई थी." आईच्या मागे माझे वडीलही उभे राहून या सर्व गोष्टी ऐकत होते. त्याच वेळेस वडिलांनी मला आवाज दिला आणि घरी बोलावले. मी एक नजर त्या शबनमकडे टाकली आणि तिला विचारले, "कैसी हो शबनम?" तेव्हा वडील मला खूप रागवू लागले आणि त्या मुलीसमोर वडिलांनी मला एक कानाखाली लावली. त्यामुळे माझ्या स्वतःवर कंट्रोल राहिला नाही. मी संतापाच्या भरात त्या ठिकाणाहून निघून काकांकडे जाण्याचा त्वरित निर्णय घेतला. पण माझं कोणी ऐकून का घेतलं नाही? माझी चूक नसतानाही मी त्यांची शिक्षा का भोगावी? माझ्या वडिलांना स्वतःच्या मुलावर पण विश्वास का ठेवला नाही? बाहेरून आलेल्या मुलीने जे सांगितले त्यावर विश्वास ठेवून ते मला का रागवत होते? माझे नाव अजय. आता मी तुम्हाला शबनमच्या बहिणीसोबत माझे मॅटर काय झाले होते ते मी तुम्हाला सांगतो. शबनमच्या बहिणीचे नाव हे जरा होते. मी आणि जरा कॉलेजला एकाच वर्गात शिकत होतो आणि सोबतच बसने कॉलेजला जायचो. मी दररोज जिम करत असल्यामुळे माझी पर्सनॅलिटी कॉलेजमध्ये सर्वात छान होती. म्हणजेच कॉलेजमध्ये सर्वात हँडसम मुलगा मीच होतो. एके दिवशी आम्ही जेव्हा गाडीत चढलो त्यावेळेस गाडीत खूप गर्दी होती. आम्हाला बसायलासुद्धा जागा मिळाली नव्हती. म्हणून आम्ही उभे राहूनच कॉलेजला जायला निघालो. आमच्या घरापासून कॉलेजचे अंतर हे बसने कमीत कमी 20 मिनिटे इतके होते. आणि अचानक गाडी ज्यावेळेस वेगाने रोडावर धावत होती त्याच वेळेस गाडीसमोर एक मोटरसायकलवाला येऊन अचानक थांबला. त्यामुळे बस ड्रायव्हरने जोराचा ब्रेक मारला. माझ्या मागे जरा उभी होती. मी सावध असल्यामुळे मी गाडीच्या वरच्या रॉडला पकडून ठेवले आणि झरा सोबत हे नकळत झाल्यामुळे ती डायरेक्ट माझ्या अंगावर आली आणि माझ्या हाताची कोणी जोराच्या त्या ठिकाणी टच झाली. त्या ठिकाणचा स्पर्श हा इतका मजेदार होता की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मी एक नजर मागे ओढून पाहिले तेव्हा जराही हसत होती. मग मी तिला माझे कान पकडून सॉरी म्हणालो. मग ती मला म्हणाली, "अजय, इसमें तुम्हारी क्या गलती है कि तुम सॉरी बोल रहे हो? और ऐसे भी मुझे कहीं चोट लगी ही नहीं. मगर हाँ, तुम्हारा हाथ जो मेरे दिल के करीब से गुजरा ना, वो मुझे अच्छा लगा." मी तिच्याकडे लक्ष न देता समोरच पाहू लागलो. जराही माझ्यावर वन साईड प्रेम करायची. तिला मी खूप आवडायचो. पण तिने तिच्या प्रेमाची कबुली माझ्याजवळ कधीच केली नव्हती. पण संध्याकाळी ज्या वेळेस आम्ही कॉलेजमधून घरी येत होतो त्यावेळेस मी आणि झरा एकाच सीटवर बसमध्ये बसलो होतो. त्यावेळेस तिचा हातांचा स्पर्श माझ्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ती करू लागली होती. ते मला काही आवडत नव्हते. म्हणून मी तिच्यावर फार रागावलो होतो. त्या रागाचा बदला घेण्यासाठी तिने आपल्या बहिणीला चुकीची माहिती सांगितली. म्हणून तिच्या बहिणीलाही माझ्याबद्दल फार राग आला होता. मी अशी चूक तिच्यासोबत परत न करावी म्हणून शबनम माझ्या घरी आली होती. आता मी काहीही तयारी न करता काकांच्या घरी जाण्याचे ठरविले होते. माझे काका हे पुण्याला प्रायव्हेट कंपनीत काम करायचे. त्यांच्याजवळ जाऊन मी त्यांच्याच कंपनीत काम करणार अशी मी मनात ठाम इच्छा ठेवून बस स्टँडवर आलो होतो. मला इकडे तिकडे पाहूनही पुण्याची गाडी त्या ठिकाणी लागलेली दिसत नव्हती.
म्हणून मी इन्क्वायरी कक्षाकडे जाऊन विचारले. तेव्हा मला कळाले की शेवटची गाडी ही रात्री 8:30 वाजेची आहे. बस स्टँडवरही येऊनही मी इकडे तिकडेच फिरू लागलो होतो. कारण भूक फार लागली होती आणि खिशात एक रुपयाही नव्हता. म्हणून रिकामी पडलेली बॉटल उचलून त्यात जलकुंभमधून मी पाणी भरून ठेवले. खायना खायला नसले तरी चालेल, पण रात्रभर प्यायला पाणी झाले की बरं वाटेल, म्हणून ती बाटली मी जवळच ठेवली. बरोबर 8:40 पुण्याची गाडी त्या ठिकाणी येऊन थांबली. गाडीत फारशी गर्दी नव्हती, म्हणून मी डायरेक्ट शेवटच्या सीटवर जाऊन बसलो. ती सीट रिकामी होती आणि मला झोपायलाही ती जागा होणार होती. जेव्हा मी त्या सीटवर बसलो त्याच वेळेस माझ्या लक्षात आले की आपल्याजवळ तिकिटासाठीही पैसे नाहीत. मग हा कंडक्टर आपल्याला बसू देणार नाही. म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन विनवण्या केल्या की दादा, माझ्याकडे काही पैसे नाहीत. मी तुम्हाला काही दिवसांनी या पैशांची परतफेड नक्की करेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. कारण की मी घरच्यांशी भांडण करून पुण्याला कामासाठी जात आहे. तो कंडक्टर फार दयावान होता. तो म्हणाला, काही हरकत नाही बेटा, तुझे पैसे मी भरतो. पण ज्या ठिकाणी काम करशील त्या ठिकाणी इमानदारीने काम कर. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी मनात साठवून ठेवली आणि त्याच सीटवर जाऊन 2 घोट पाणी घेऊन मी झोपलो. सकाळी 8 वाजेला कंडक्टरने मला उठविले आणि म्हणाला, बेटा पुन्हा आलं, उठ लवकर, कुठं जायचं आहे तुला? मी त्यांना म्हणालो, मला मुळशीला जायचं आहे. हे या ठिकाणाहून किती लांब आहे काका? त्यांनी मला सांगितले की तुला त्या ठिकाणी जाण्यासाठी किमान 2 तास तरी लागतील. तू हे 100 रुपये ठेव. एवढ्या मोठ्या सिटीमध्ये तू कोणाकडे मदत मागशील? राहू दे, कामी येतील तुझ्या. मी त्यांच्या पाया पडल्या आणि त्या ठिकाणाहून काकांच्या घरी जाण्यासाठी निघालो. मला डेक्कन जिमखान्यावरून डायरेक्ट बस होती. मी शिवाजीनगरहून लोकल बस पकडून डेक्कनला आलो आणि 10 मिनिटे त्या ठिकाणी थांबल्यानंतर मुळशीची बस लागली. आता सकाळचे 9 वाजले होते. त्या बसने मला बरोबर 10:40 मुळशीला पोचविले. काकांच्या घरी मी 2 वर्ष अगोदर वडिलांसोबत आलो होतो, म्हणून मला त्यांचे घर माहिती होते. काकांनी एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने घर घेतले होते. मी त्यांच्या दाराजवळ येऊन घराची बेल वाजवली आणि काही वेळातच काकूंनी दार उघडविला. मला पाहून त्या म्हणाल्या, अरे अजय, ऐसे अचानक? कोई फ़ोन नहीं, खबर भी नहीं की आने की? कोई इमरजेंसी काम है क्या? आओ, घर में आओ. तेव्हा काकूंनी अंजलीला आवाज दिला आणि म्हणाली, अरे अंजली, एक ग्लास पाणी लेके आना और देखो कौन आया है. अंजली काकूंची लहान बहीण होती, पण ती या ठिकाणी कशी काय हाच प्रश्न मला पडला होता. तिचे तर लग्न झाले होते. अंजलीने मला पाणी आणून दिले आणि म्हणाली, अजय कैसे हो तुम? मग मी तिला म्हणालो, मैं बिल्कुल ठीक हूँ, तुम कैसी हो? त्यावर ती मला म्हणाली, मैं भी मजे में हूँ. अंजली दिसायला अगदी सुंदर व आकर्षक होती. मग काकू मला विचारू लागल्या, अजय ऐसे अचानक यहाँ आने का कारण? तेव्हा मी काकूंना सांगू लागलो, चाची मुझे भी चाचा की तरह बनना है, इसलिए उनके साथ काम करने के लिए मैं यहाँ आया हूँ. मगर चाची, आप मेरे घर में फ़ोन करके बता देना कि मैं यहाँ आया हूँ, नहीं तो माँ पिताजी मेरी फिक्र करेंगे. उनको बिना बताए मैं यहाँ आया हूँ. जेव्हा मी काकूंशी बोलत होतो तेव्हा अंजली माझ्याकडे एकटक नजरेने पाहतच होती. मग काकू मला म्हणाली, तुम पहिले तयार हो जाओ, फिर मैं घर में फ़ोन कर देती हूँ. मग काकूंनी अंजलीला सांगितले कि तुम तैयार हो गई क्या अंजलि? फिर जल्दी तैयार हो जाओ, अजय को भी तैयार होना है. मग अंजली म्हणाली, अभी तयार होती हूँ दीदी. जेव्हा अंजली तयार होत होती तेव्हा मी बाल्कनीत उभा राहून बाहेरचे दृश्य पाहू लागलो. काकांचे घर हे 1 BHK होते आणि ते 5व्या मजल्यावर असल्यामुळे त्यांच्या बाल्कनीतून बाहेरचा व्ह्यू फारच सुंदर दिसत होता. काही वेळानंतर काकूंचा आवाज आला आणि त्या मला म्हणाल्या, अजय, अंजली तयार हो गई, तुम भी तयार हो जाओ. त्यावर मी काकूंना ठीक आहे म्हणालो. मी तर कपडे सोबत आणले नव्हते. हेच कपडे आपण घालून घेऊ, मग काका आल्यावर त्यांना सांगेल नवीन कपडे घ्यायला.
असा विचार करून मी बाथरूमच्या दिशेने तयार होण्यासाठी जाऊ लागलो. तेव्हाच काकूंनी माझ्याही घरी फोन लावून आईबाबांना कळवले होते की अजय हा पुण्याला आमच्या घरी आला आहे. मग तेही निश्चिंतपणे आपले दररोजचे काम पार पाडतील, नाहीतर माझ्या चिंतेत पूर्ण दिवस त्यांचा गेला असता. मी बाथरूममध्ये आल्यानंतर बाथरूमच्या आतील दृश्य पाहून मी शॉकच झालो. कारण माझा अगोदर अंजली ही बाथरूममध्ये तयार होण्यासाठी आली होती. पण तिचे ते कपडे समोर बघून माझे तिच्याबद्दलचे जे आकर्षण होते ते जास्तच त्या क्षणाला वाढू लागले होते. अंजली ज्याप्रमाणे सुंदर दिसत होती त्याचप्रमाणे तिचे आतील कपडेही फार सुंदर होते. ते लाल कलरचे कपडे मला त्यांच्याकडे जास्तच आकर्षित करत होते. त्यांच्यावर लक्ष न जावे म्हणून मी त्यांना दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवले आणि आपलं लक्ष अंघोळीकडे केंद्रित केले. अंघोळ झाल्यानंतर मी माझे कपडे हातात घेऊन काकूंच्या बेडरूममध्ये जातच होतो, तेव्हा त्या ठिकाणी अंजली आपल्या अंगावर गाऊन घालत होती. ती जेवढी बाहेरून सुंदर होती तेवढीच आतूनही सुंदर दिसत होती. मग ती आपले केस विचारू लागली. मग तिची आणि माझी नजरानजर झाली आणि तिचे लक्ष माझ्या पोटावर असलेल्या 6 पॅककडे गेले. तेव्हा मी तिला म्हणालो, अंजली कुछ देर के लिए बाहर जा सकती है क्या? तिच्या माझ्या बोलण्याकडे अजूनही लक्ष नव्हतं. मी तिला परत म्हणालो, अंजली आपको सुनाई दे नहीं रहा क्या? ती लागलीच भानावर आली आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली, हा बाबा जा रही हो. तिचे लक्ष अजूनही माझ्या पोटावरच होतं. ती जेव्हा माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अजय क्या पर्सनालिटी है तुम्हारी, अगर तुम्हें ऐसी हालत में कोई देखेगा ना पहली नज़र में ही पागल हो जाएगी. तुम जिम जाते हो क्या? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मैं जिम जाता नहीं, अभी भी जिम करता हूँ, इसलिए ऐसी पर्सनॅलिटी आहे मेरी. एवढं माझं बोलणं ऐकून अंजली रूममधून बाहेर आली. मग मी तेच कपडे घालून तयार झालो आणि रूममधून बाहेर आलो. तेव्हा काकू या माझ्यासाठी चहा बनवत होत्या आणि अंजली टी व्ही समोर बसून टी व्ही पाहत होती. मी पण अंजलीजवळ जाऊन बसून राहिला. यावेळेस अंजलीने लाल कलरचा गाऊन घातला होता आणि मी जेव्हा घरात आलो तेव्हा तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. तो लाल कलर तिच्या चेहऱ्याला अगदी सूट करत होता, कारण ती दिसण्यात होती जेवढी सुंदर की तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटत होते. आणि तेव्हाच काकूंनी मला चहा आणून दिला. मग मीही अंजलीला म्हणालो, तुम थोडा चाय लोगी? तेव्हा अंजली मला म्हणाली, मैं चाय नहीं पीती. मग मी अंजलीला म्हणालो, चलो अच्छा है, चाय पीने से रंग भी काला हो जाता है. तुम इतनी सुंदर हो की चाय पीने से तुम भी काली हो जाती. चहा पिऊन झाल्यानंतर मी कप ठेवण्यासाठी किचनमध्ये गेलो. तेव्हा काकू या स्वयंपाकात बिजी होत्या आणि मला पाहून त्या म्हणाल्या, अजय अभी तो मैं सिंपल ही खाना बना रही हूँ, शाम को जब तुम्हारे चाचा आएंगे ना तो बढ़िया खाना बनाएंगे और साथ में मिलके खाएंगे. तेव्हा मी काकूंना म्हणालो, चाची आप कुछ भी खाना बनाओगे ना तो अच्छा ही बनता है. आपके हाथों में वैसी जादू है, जो आपके हाथों का खाना खाएगा वो खाते ही रह जाएगा, चाहे वो सिंपल हो या बढ़िया हो. एवढं सांगून मी परत टी व्ही समोर येऊन अंजलीजवळ बसलो. अंजली टी व्ही पाहण्यात व्यस्त होती आणि अधूनमधून गुपचूप माझ्याकडे तिरकस नजरेने पाहत होती. कारण मी दिसायला जेवढा सुंदर होतो म्हणून तर आमच्या घरामागची मुलगी माझ्यावर पहिल्याच नजरेत प्रेम करायला लागली होती. ही तर काकूंची बहीण होती, ती माझ्यावर का फिसलणार नव्हती. मी जेव्हा अंजलीकडे पाहिले तेव्हा अंजलीच्या हातात एक कपडा आणि सुई धागा होता. ती त्या कपड्याला शिवत होती. माझे लक्ष अंजली जे शिवत होती त्याच्याकडे न जाता तिच्या त्या ठिकाणी गेले. अंजलीच्या लाल कलरचा जो गाऊन तिने घातला होता त्याचे 2 आणि 3 नंबरच्या हुक हा उघडा होता. त्यातून मला अंजलीचे ते दृश्य मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही असे दिसत होते. काही वेळ टी व्ही पाहिल्यानंतर काकूंचा आवाज आला आणि त्या म्हणाल्या, चलो अजय अंजली खाना तयार है, खाना खा लो. मग आम्ही दोघंही हात धुण्यासाठी बाथरूमजवळ आलो. तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय तुम कब से मेरी तरफ देख रहे थे, तुम्हारी नज़र कहाँ थी? मग मी पण तिला विचारू लागलो, अंजली तुम भी तो कब से मेरी तरफ देख रही थी,
फिर तुम किस चीज़ की तरफ देख रही थी? तेव्हा अंजलि मला म्हणाली, मैं कुछ खास ही देख रही थी, वो वक्त आने पर ही बताऊंगी. चलो दीदी बुला रही है, नाही तो लेट हो जाएंगे. मग मी आणि अंजली जेवणासाठी किचनजवळ आलो. काकू अंजलीला म्हणाली, पहले तुम अजय को खाना परोस दो, फिर बाद में हम दोनों मिलके खा लेंगे. त्यावर अंजली काकूंना हो म्हणाली. मग मला अंजलीने जेवण्यासाठी ताट किचनमधूनच बनवून आणले. काकांच्या घरात जेवण्यासाठी सर्वच खालीच बसून जेवण करायचे आणि जेव्हा अंजली माझ्यासमोर ताट ठेवण्यासाठी खाली वाकली, तेव्हा तिच्या लाल कलरच्या गाऊनच्या आतल्या भागातील दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसले. ते दृश्य इतके सुंदर व ब्युटिफुल होते. मी माझ्या आयुष्यात त्याची कधीच कल्पना केली नव्हती. कारण असं दृश्य पाहण्याची माझ्यावर प्रथमच वेळ आली होती. जेव्हा जेव्हा अंजली माझ्या ताटात पोळ्या ठेवायची, तेव्हा तेव्हा माझं लक्ष त्या ठिकाणी वारंवार जात होते. काही मिनिटांनी माझेही जेवण झाल्यानंतर मी टी व्ही ऑन करून हॉलमध्ये बसून राहिलो आणि त्या ठिकाणी काकू आणि अंजली जेवणाला बसले. आता दुपारचे 1 वाजले होते. अंजली जेवण करून व किचनचे आवरून माझ्याजवळ टी व्ही पाहण्यासाठी बसली आणि तिकडे काकूही थोडा आराम करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपल्या. तेव्हा अंजली मला विचारू लागली, अजय, तुम्हारा यहाँ अचानक आना क्या कारण हो सकता है? वो मुझे समझ में ही नहीं आया. तुम बीच में ही अपनी पढ़ाई छोड़ के यहाँ क्यों आए? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मेरे बीच में पढ़ाई छोड़ने का कारण घर वालों के लिए कुछ करने का मेरा मन था. हमारी जो परिस्थिति है वो बहुत गरीबी की है और अकेले ही कमाने वाले पिताजी थे. उसमें से घर का भी काम नहीं चल रहा था, तो मैंने भी एक लड़के होने के नाते जिम्मेदारी उठाने का निश्चय किया और एक से भले 2 अगर कमाएंगे तो दिक्कतें भी कम हो जाएंगी, इसलिए उनको बिना बताए ही यहाँ चला आया. तेव्हा अंजली मला म्हणाली, अच्छा हुआ इतनी कम उम्र में तुम्हें समझ आ गई, नहीं तो लड़के कितने बड़े हो जाते हैं तब भी अपनी जिम्मेदारी से पीछे हट जाते हैं और उनके घर वालों को ही उनको कमा के खिलाना पड़ता है और वो निकम्मों की तरह ही घर में बैठ के खाते हैं. मग मी अंजलीला म्हणालो, अंजली, तुम्हारी तो शादी हो गई थी ना, फिर तुम यहाँ कैसे आई? कोई जॉब करने का इरादा है क्या, या फिर और कोई प्रॉब्लम है? तेव्हा अंजली मला म्हणाली, प्रॉब्लम तो कोई नहीं है, मगर ज़िंदगी के चढ़ उतार में आदमी दूसरे की नज़र में अगर गिर जाता है तो उसे वापसी करना बहुत मुश्किल हो जाता है. ऐसे ही मेरे साथ कुछ हुआ है. ये तो अच्छा हुआ जीजाजी और दीदी ने मुझे संभाल लिया, नहीं तो गई थी किसी और जगह में. रात्रभर प्रवासात असल्या कारणाने मलाही फार झोप लागत होती आणि अंजली अजूनही टी व्ही पाहत होती. म्हणून मी खाली चटई टाकूनच झोपून राहिलो. अधूनमधून अंजलीही माझ्याकडे पाहत होती. संध्याकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला काकांचा आवाज घरात आला. काकाही ड्युटीवरून घरी आले होते आणि मी झोपेतून उठलो तेव्हा काकांना मी दिसलो. त्यावेळेस काकांनी मला मिठीच मारली आणि म्हणाले, अजय, काही फोन न करता तू अचानक आलास? काही विशेष काम होतं का? नाही हो काका, वडील फार दमलेत काम करून करून. त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून मी पण तुमच्यासारखा काम करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. माझ्यासाठी पण एखाद्या कंपनीत काम पहा काका. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि हो, ज्या ठिकाणी मी काम करीन त्या ठिकाणी मन लावून काम पाहील. तुमच्या आणि बाबांच्या इज्जतीला डागसुद्धा लावणार नाही. एवढ्या इमानदारीने काम करेल. माझे म्हणणं ऐकून काकांच्या डोळ्यात पाणी आले आणि काका पुन्हा म्हणाले, देखो आशा, अपना अजय कितना समझदार हो गया है. अभी से खुद की जिम्मेदारी समझ चुका है. एवढं बोलून काकांनी मला परत मिठी मारली आणि ते म्हणाले, अजय, तू घाबरू नकोस. मी 1-2 दिवसात तुझ्यासाठी चांगल्या कंपनीत नोकरी पाहील. तोपर्यंत तू आरामात या ठिकाणी राहा. काकांची ड्युटी सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असायची. काका फार दमल्यामुळे काकू त्यांच्यासाठी चहा बनवत होत्या आणि तेव्हाच मी काकूंना म्हणालो, 1 कप मेरे लिए भी बडा देना चाची. मग काकांनी आणि मीने सोबतच चहा घेतला. चहा घेतल्यानंतर काकाही फ्रेश झाले. त्यानंतर मीही फ्रेश होऊन
आम्ही सर्वच टी व्ही पाहू लागले. काही मराठी सिरियल पाहिल्यानंतर जेवणाची वेळ झाली होती. काका फार दमल्यामुळे त्यांना लागलीच झोप लागायची. म्हणून ते त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपले आणि इकडे मी आणि काकू व अंजली अजूनही टी व्ही पाहण्यात आम्ही व्यस्त होतो. आता रात्रीचे 11 वाजले होते. काकूही त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेल्या होत्या आणि अंजली व मी हॉलमध्येच झोपणार होतो. दुपारी माझी छान झोप झाल्यामुळे मलाही झोप लागत नव्हती आणि अंजली टी व्ही बंद करून आता मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. माझ्याकडे मोबाईलही नव्हता, म्हणून माझ्याजवळ टाईमपास करण्याचे साधनही नव्हते. मी असाच लोळून टाईमपास करत होतो. आता रात्रीचे 1 वाजले होते. अंजली झोपली होती आणि मी डोळे मिटून विचार करू लागलो होतो. जर काकांनी मला नोकरीला लावले तर पहिल्याच पगारात मी नवीन मोबाईल घेईन. अशा अनेक गोष्टींचा विचार डोक्यात सतत वावरत होते. हॉलमध्ये सर्वत्र अंधार होता आणि अचानक काकांच्या रूमचा दार उघडला आणि कोणीतरी बाहेर येण्याचा आवाज माझ्या कानी पडला. मी अजूनही तसाच चटईवर पडलो होतो. फक्त डोळे माझे उघडे होते. मग मी जेव्हा समोर पाहिले तेव्हा शॉर्ट पॅन्टवर आणि बन्यांवर काका बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागले. त्यांनी उघडा असलेला बाल्कनीचा दार लावला आणि परत येतेवेळी ते अंजली ज्या ठिकाणी झोपली होती त्या ठिकाणी येऊन थांबले आणि त्यांनी अंजलीच्या चेहऱ्यावर आपला हात हळुवारपणे फिरवला आणि माझ्याजवळ येऊन त्यांनी जवळून मला पाहिले. अजय झोपला आहे की नाही ते पाहण्यासाठी. पण अंधारात त्यांना वाटले की मी झोपलेला असावा. पण त्यावेळी मी डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहत होतो. मग त्यांनी अंजलीला उठवले. मग काही वेळाने अंजलीही उठून त्या ठिकाणी बसली. तिने काकांना पाहून काहीच रिॲक्शन दिले नाही. ती काकांचा हातात घेऊन त्यांच्याजवळच बसून राहिली. मग दोघेही हळूहळू एकमेकांना मिठीत घेऊ लागले. त्यांना असं पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण असं दृश्य मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते आणि काकाही अंजलीसोबत असं काही करतील याचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. मग अंजली आणि काकांनी आपले दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 15 मिनिटापर्यंत त्यांनी एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. हळूहळू अंजलीलाही त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या होत्या. मग दोघांनी आपले कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले आणि नंतर काकांनी अंजलीसोबत असे काही केले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यानंतर काका आपल्या रूममध्ये जाऊन झोपले आणि अंजली तशीच बसून राहिली आणि डोक्याला हात लावून विचार करू लागली. पण अंजलीला काकांना साथ द्यायचं कारण अद्यापही मला समजलं नव्हतं आणि काकांना अंजलीची गरज का पडली असावी या गोष्टीचा विचार मी झोपून करत राहिलो. मग त्या विचारात मला झोप लागली. सकाळी मी थोडा उशिरा उठला. काका ड्युटीवर गेले होते आणि अंजलीही बाल्कनीत बसून बाहेरचे दृश्य पाहत होती आणि काकू या बाथरूममध्ये तयार होत होत्या. मग मी पण खुर्ची घेऊन अंजलीच्या सोबत बाल्कनीत जाऊन बसलो आणि तिला विचारले, अंजली क्या सोच रही हो? तेव्हा अंजली मला म्हणाली, सब मतलब की दुनिया है. अपने स्वार्थ के लिए लोग कुछ भी कर सकते हैं. वही इस बाल्कनी से बैठ के मैं देख रही हूँ. मग मी अंजलीला म्हणालो, इन स्वार्थी लोगों का कुछ करना चाहिए. मग अंजली माझ्याकडे पाहून ती म्हणाली, मैं कुछ समझी नहीं अजय, तुम क्या कहना चाहते हो? तेव्हा मी त्याला सांगू लागलो, मेरा कहने का मतलब यही था कि इन स्वार्थी लोगों को सिर्फ खुद की परवाह रहती है, दूसरों की बिल्कुल भी वो परवाह करते नहीं. तेव्हा अंजली मला म्हणाली, सही कहा अजय तुमने, इनसे जितना दूरी बना के रखे उतना ही अच्छा है. मगर तुम किसके बारे में बात कर रही हो अंजली? मला कन्फ्यूज करण्यासाठी ती मुद्दामून तिच्या सासरच्या लोकांचे नाव घेत होती. तेवढ्यात काकूंचा मला तयार होण्यासाठी आवाज आला आणि मी बाल्कनीतून उठून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. आज झोपही छान झाली होती, म्हणून लवकर तयार होऊन थोडं बाहेर फिरून यावं असा मी विचार केला होता. मग मी बाथरूममध्ये आल्यावर परत मला काल जे दृश्य दिसले होते
तेच दृश्य माझ्या डोळ्यासमोर आज आढळले होते. पण फरक इतकाच होता, काल मी अंजलीच्या आतले कपडे पाहिले होते आणि आज काकूंचे त्या ठिकाणी आतले कपडे टांगलेले होते. पण अंजलीप्रमाणेच काकूंचेही कपडे फार अट्रॅक्टिव्ह होते. मग काकांना अंजलीची गरज का भासते? काकूही दिसायला अगदी सुंदर होत्या. मग मी विचार केला, एखाद्या गाडीला जर गॅरेजमध्ये टाकली तर त्या गाडीकडे मालकही जास्त लक्ष देत नाही. हा, त्याच जागेवर जर नवीन गाडी त्याला भेटली तर तो तिला दररोज कपड्याने साफ करत असतो. असाच प्रकार काकूंसोबत काकांकडून घडला असावा. मग मीही फटक्यात तयार होऊन बाहेर आलो आणि माझ्यानंतर अंजलीही फटक्यात तयार होऊन रेडी झाली. आता सकाळचे 9 वाजले होते. तेव्हा मी काकूंना सांगितले, चाची मैं थोड़ा बाहर घूम के आता हूँ. घर में बैठे बैठे भी बोर हो रहा हूँ. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अरे पास में ही बहुत बड़ा गार्डन है, वहाँ जाके बैठना, बहुत अच्छा लगता है. और हाँ, अंजलि को भी साथ ले जाना, उसे भी घर में बैठे बैठे बोर लगता होगा. मी लागलेच अंजलीजवळ जाऊन तिला विचारले. ती पण एका शब्दात यायला तयार झाली. मग आम्ही दोघंही घराबाहेर निघालो आणि जवळच असलेल्या बगीचेत येऊन बसलो. बगीचेत फारच कमी गर्दी होती. मी आणि अंजली एकाच झाडाखाली सावलीत असलेल्या बेंचवर जाऊन बसलो. मग मी तिला विचारले, तुम इतनी उदास क्यों रहती हो? खुलकर क्यों नहीं बोलती? तुम्हारे साथ कुछ हुआ है क्या अंजलि? मुझे बताओ. तेव्हा अंजली मला म्हणाली, मैं तुम्हें बता के भी क्या कर सकती हूँ? जो मेरे ऊपर बीती है उसका कोई सोल्यूशन नहीं है अजय. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मगर ऐसे घुट घुट के जीने से अच्छा अपना दर्द दूसरे के साथ बांटो. उससे तुम्हारा मन भी हल्का होगा और दर्द भी बहुत कम होगा. तेव्हा अंजली मला म्हणाली, वही तो करने की कोशिश करती हूँ, मगर हर रात मेरे साथ एक नई घटना हो जाती है. उसके बाद फिर मैं अपने पुराने ख्यालों में आ जाती हूँ. मी अंजलीला म्हणालो, जो तुम्हारे साथ होता है वो मैंने अपनी आंखों से देखा है. कैसे यह सह लेती हो तुम सब कुछ? तुम्हारे पति तुम्हें अपना नहीं सकते है क्या? मग अंजली मला सांगू लागली, मेरी शादी के 2 साल बाद मेरे पति ने मुझे तलाक दे दिया, क्योंकि मैं उनको कोई संतान दे ना सकी. इसलिए बहुत तंग किया उन लोगों ने मुझे. उसके बाद मैं अपने मायके भी जा नहीं सकती. फिर मुझे दीदी का सहारा मिला. उन्होंने मुझे उनके पास बुलाया. दीदी की भी शादी को 7 साल हो गए हैं. उनको भी कोई संतान नहीं है, मगर जीजाजी भी दीदी से बहुत प्यार करते हैं. जब मैं पहली बार दीदी के घर आई थी तब रात को मैं भी तुम्हारी तरह चटाई पर ही सोई थी. मगर अचानक जब मेरी आँख खुली तो मुझे पानी की प्यास लगी थी. इसलिए मैं किचन की तरफ जा रही थी और फिर मेरी नज़र जीजाजी और दीदी के बेडरूम की तरफ गई. उनका बेडरूम का दरवाज़ा खुला ही था और उनके रूम में से किसी चीज़ की मुझे आवाज़ आ रही थी. मैंने पास जाके देखा तो जीजाजी और दीदी एक दूसरे की बाहों में बाहें डाल के सो रहे थे और दीदी के ओठ जीजाजी के ओठ के ऊपर थे. उन दोनों को ऐसे प्यार करते हुए देख मेरे भी मन में नई ऊर्जा और आग तैयार होने लगी. मैं वहाँ खड़ी खड़ी उन दोनों का प्यार करने का नज़ारा देखती रही. फिर जब वो दोनों शांत हुए तब अचानक जीजाजी की नज़र मेरी तरफ पड़ी. मैं वहाँ से घबराकर हॉल की तरफ झट से चली आई और कुछ ही मिनट बाद जीजाजी भी मेरे पीछे चले आए. मैं भी एक औरत हूँ, मेरी भी इच्छाएं और ख्वाहिशें हैं. मुझे भी समझने वाला और प्यार करने वाला कोई चाहिए था. उसी चीज़ का फ़ायदा उठाते हुए जीजाजी ने मेरे साथ जो किया वो तुम्हें मैं शब्दों में भी बयान नहीं कर सकती. फिर उनका तो वो हर दिन का काम हो गया था. उस चीज़ को मैं सहती रही और उनको मैं मना भी नहीं कर सकती, मगर उनसे मुझे कोई तसल्ली नहीं मिलती थी. तब मेरी नज़र तुम्हारे ऊपर गई. जब मैंने तुम्हें पहली बार इस घर में देखा, इतनी सुंदर पर्सनैलिटी वाला लड़का मेरी ज़िंदगी में मैंने पहली बार देखा था. तब से मैं तुम्हें वन साइड चाहने लगी थी. मग मी अंजलीला म्हणालो, तुम भी मुझे पहली नज़र में ही पसंद आ गई थी. जब मैं नहाने जा रहा था तब तुम्हारे सब कपड़ों को देखकर मैं मन ही मन खुश होता था. और जब तुम मुझे रोटी परोसने आती थी तब मैं तुम्हारे जो अंदर वाले है ना उसे देखकर तुम्हें
शब्दों से भी नहीं कह सकता, इतने सुंदर और मुलायम मैंने पहली बार अपनी ज़िंदगी में देखे थे. असं म्हटल्यानंतर अंजलीने माझा हात तिच्या हातात पकडला आणि ती माझ्या हाताला घट्ट दाबू लागली. आम्ही बाहेर बगीचेत बसलो होतो म्हणून काही करू शकलो नव्हतो. मग आम्ही घरी आलो. आता जेवणाचीही वेळ झाली होती. आम्ही दोघेही फटक्यात जेवण करून टीव्ही समोर येऊन बसलो. आता फक्त मी काकूंची झोपण्याची वाट पाहत होतो. 15-20 मिनिटानंतर काकूंनीही आपले सर्व काम आटोपून त्या आराम करण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. मग मी अंजलीला त्यांच्या रूमची बाहेरून कडी लावायला सांगितली. जेव्हा अंजली माझ्याजवळ येऊन बसली, तेव्हा मी लागलीच तिचे दोघं हात माझ्या हातात घेतले आणि एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून आम्ही पाहू लागलो. हळूहळू आमचे दोघांचेही श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते. आता आमचे ओठ एकमेकांच्या ओठांचा रस चाखण्यासाठी सज्ज झाले होते. अंजलीने आज काळ्या कलरचा गाऊन घातला होता. त्यात ती फारच सुंदर दिसत होती आणि तिच्या हातल्या लाल कलरच्याही पट्ट्या मला जास्त आकर्षित करत होत्या. अंजलीलाही स्वतःवर कंट्रोल राहिले नव्हते, म्हणून तिने लागलीच वेळ वाया न घालवता आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि तिचा एक हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श झाला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो आणि हळूहळू अंजलीने व मीने आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर असे भरभरून प्रेम केले की अंजलीला मला सोडायची इच्छाच होत नव्हती. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलो होतो. अंजलीला माझ्या प्रेमामुळे खूपच आनंद मिळाला होता. ती म्हणतच होती की असा कडकदारपणा मी माझ्या आयुष्यात कोणाचाच पाहिला नव्हता. आता आमचे नित्यनियम झाले होते. अंजली रात्रीच्या वेळेस काकांना टाइमपास म्हणून प्रेम करायची आणि दिवसाला जेव्हा काकू झोपायला जायच्या तेव्हा माझ्यासोबत ती भरभरून प्रेम करायची. 3 दिवसानंतर काकांनी मला चांगल्या कंपनीत कामावर रुजू केले. त्या कंपनीचा टायमिंग आज सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंतचा असायचा. माझे शिक्षण जास्त झाल्यामुळे मला त्या ठिकाणी क्लर्कचे काम मिळाले होते. कंपनीचे पूर्ण डॉक्युमेंटेशन मीच सांभाळत होतो आणि दुपारी घरी आल्यानंतर अंजली माझ्यासोबतच जेवण करू लागली होती. अंजली एकही दिवस माझ्याशिवाय राहू शकत नव्हती, म्हणून आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काकू राजी होत्या. फक्त प्रश्न काकांमुळे अडलेला होता. काकूंनीही आपल्या प्रेमाच्या जादू करून काकांना मनवले होते. आता त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मीही भाड्याचे घर घेऊन अंजलीसोबत राहू लागलो होतो. आता काकांनाही अंजली नकोशी झाली होती, कारण आपल्याच पुतण्याच्या बायकोसोबत आपण जर असं केले तर लोक आपल्याला नावं ठेवतील, म्हणून भीतीपोटी तेही अंजलीजवळ जास्त बोलत नव्हते. मग मी आणि अंजली माझ्याच घरात भरभरून प्रेम करू लागलो. आता मला एक बाळ झाले होते. ते बाळ आम्ही दोघांनी निर्णय घेऊन काकूंना देण्याचा निश्चय घेतला होता, कारण त्यांच्याही आयुष्यात अजून पुत्रप्राप्तीचा आनंद त्यांना मिळाला नव्हता. मग परत 1 वर्षानंतर अंजली आणि माझ्या नशिबात एक मुलगा आमच्या पदरी आला. त्यामुळे आम्ही खूप आनंदात होतो. आता घरच्यांनाही पैसे दिल्यामुळे वडील आणि आई माझ्यावर खुश होते. माझ्याविषयी त्यांची झालेली नाराजी त्यांना कळून चुकली होती. आता अंजली आणि मी व आमचे बाळ मिळून आम्ही अगदी सुखात नांदत होतो.